आवाज येणार नाही आवाज बाहेर जातो का आवाज येणार नाही सुंदर तो देवी Wow.
हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण आवाज करा हरि
रूप पाहता रोचनी सुख झाले होता जरी सुख झाले होता जरी सुख झाले होता जरी रूप पाहता रोचनी सुख झाले होता जरी सुख झाले होता जरी सुख झाले होता जरी तो हवे
संत चरण रज लागता सहज लागता संत चरण रज लागता Hello. 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 आवाज येत आहे ना? Hello. 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 संत चरण राज लागतात संत चरण राज लागतात वासने
सुख गरो संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप तुका म्हणे साधारण सुलभ गोमटे परिरूपतिष्ठे पूर्व पुण्य विठल विठल ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं
मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमः पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमः पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमः पाण्डुरङ्गाकारो वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलथमती प्रकाशो मणिनिवृत्तिदासु अवधारी जोजे ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा करुणाकरा दयाला करुणाकरा करुणाकरा दयाला करुणाकरा दयाला तुझा अनुग्रह लाभलो पावन भालो चराचरी पंगुलंगहितगिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुति
लागता सहज वासनीची बीज जमणी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग तत्पूर्वी ज्या कार्यक्रमाच्या नियोजनास्तव तुम्ही आम्ही सर्वजण विसापूर ग्रामस्थ आणि आजूबाजू गावावरून आलेले सर्व रामभक्त प्रेमी आजचा हा अतिशय आनंदाचा सुख सोहळ्याचा आणि सुंदर भगवंताचं भजन करण्याकरता जणू काही आपल्या आयुष्यातला आजचा सुवर्ण दिवस आहे बरं का महाराज. त्यामुळं आजच्या दिवसाचं महत्त्व एवढं आहे की जसं आपल्या घरी दिवाळी यावी दसरा यावा भगवंताचं आगमन व्हावं आणि भगवंताच्या आगमनानं भक्ताला होणारा आनंद हा आनंद व्यक्त करणारा आणि प्रेमानं भगवंताचं भजन करून मायबापू जीवनाचं सार्थक करून देणारा असा हा 22 जानेवारी हा आपल्या आयुष्यातला दिवस आहे महाराज. त्यामुळं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आजच्या दिवसाचं आपल्याला स्वागत करायचं. या टाळ्या तुमच्या आमच्यासाठी नाहीयेत महाराज, ह्या टाळ्या भगवंताच्या प्रेमापोटी आहेत बरं का. कारण जीवन कसं जगावं आणि जीवन जगत असताना कोणाचा तरी आदर्श मायबापू आपल्याला डोळ्यासमोर असावा लागतो आणि जीवनाचं सार्थक करण्याकरता तुम्हा आम्हाला जीवन कटिबद्धपणे कसं जगावं नियमबद्ध कसं जगावं आणि मायबापू आचारशील कसं असावं असं अनेक गुणांचा सागर म्हणजे मायबापू माझे प्रभू रामचंद्र भगवान आहेत. आणि असं म्हणायला हरकत नाही की आज अयोध्येमध्ये एवढा सुंदर सोहळा मायबापू साजरा होतोय. गेली कित्येक वर्षापासून आजच्या दिवसाची वाट बघत असताना आपली भारतभूमी आपल्याला दिसते महाराज. आणि तो सुवर्ण दिवस खरं आज उजाडला आणि भगवान रामप्रभू चंद्रांची आज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये अतिशय सुंदररित्या पार पडती आहे. आणि गेले काही दिवसांपासून महाराज तो कार्यक्रम तिथे नियोजित आहे. तुमचं आमचं परम भाग्य आहे की आपल्या विसापूर गावामध्ये सुद्धा आपण तो सोहळा आनंदानं व्यतीत करतो आहोत आणि साजरा करतो आहोत. आज संपूर्ण गावोगावी नवे जिल्ह्यात तालुक्यात महाराष्ट्रभर मायबापू ज्या गावामध्ये तुम्ही आज जाल ना तिथं भगवान प्रभू रामचंद्रांचं स्वागत करताना तुम्हाला आम्हाला दिसेल. मायबापू तिथं लोकसंख्या कमी असेल जास्तीची असेल पण रामचंद्र भगवान प्रित्यर्थ माझ्या भगवंता प्रित्यर्थ असलेला भाव व्यक्त करणारी भक्त मंडळी मात्र तिथं आम्हाला दिसून येते. विठ्ठल विठ्ठल आणि तोच भाव आपले सर्व विसापूर ग्रामस्थ आणि खूप आनंद वाटला की आपल्या गावामध्ये सुद्धा हा सोहळा पार पडतो आहे. गेल्या काही दिवसांपासून अयोध्येवरून आलेल्या अक्षदा आणि आलेलं पॅम्पलेट मायबापू अयोध्या राम मंदिराचं ते पूजनाकरता दिलेलं पॅम्पलेट ते मंदिरामध्ये ठेवा घरामध्ये ठेवा त्याचं पूजन करा आणि आजच्या दिवशी मायबापू त्या अक्षदानी भगवंताचं स्वागत करायचे आणि ते व्हायचे आहे असं आपल्याला प्रत्येकाला सूचना दिलेल्या होत्या. प्रत्येक गावागावामध्ये आज प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची रथयात्रा सुद्धा काढली जाणार आहे बरं का. मी हे मुद्दाम याच्याकरता सांगते हे सर्वांना ज्ञात आहे परंतु आपल्याला अभिमान असला पाहिजे की ज्या भगवान प्रभू रामचंद्रांचा आदर्श तुम्ही आम्ही ठेवतो आहोत ना तर भगवंताचं आपल्या गावामध्ये आपल्या जगामध्ये आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये एवढं सुंदररित्या स्वागत होते. विचार करा ना महाराज आपल्या घरी एखादा स्वागत केलेलं आहे महाराज. खूप सुंदररित्या ते स्वागत झालेलं आहे आणि तुम्ही आम्ही परम भाग्यवान आहोत की आपल्या सर्व ग्रामस्थांनी हा सुंदर असा नियोजन सोहळा इथं पार पाडला. आपले पोलीस पाटील भाऊ त्यांचा मला अचानक कॉल आला की आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम पार पाडायचा आहे आणि दीदी तुम्हाला हे कीर्तन करावं लागेल. मला अतिशय आनंद वाटला
की चला आपल्या गावामध्ये ही सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी मिळते. कारण आजचा दिवस असा आहे महाराज की तुम्हाला कोणतेही कीर्तनकार गायक मंडळी आज रिकामे सापडणार नाहीत. कारण प्रत्येक गावोगावी एका कीर्तनकाराला जवळ 5-5, 10-10 फोन येऊन गेलेले आहेत बरं का. आमच्या इथे भजन करायचे, आमच्या इथे कीर्तन करायचे. का हे फक्त प्रभून करता आहे महाराज. का कारण आजचा केलेला राम नाम जप म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग मुद्दाम आपल्या परिस्थितीनुसार आणि प्रसंगानुसार भगवंताच्या राम नामाचा महिमा काय असतो आणि ज्या भगवंताच्या रामनामानं मायबापा आयुष्याचं कल्याण होऊन जावं आणि भक्तांनी फक्त राम नाम मुखामध्ये का घ्यावं असं सुंदर वर्णन करणारा 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबरायांचा संतांचा महिमा व्यक्त करणारा आणि संतांच्या मार्गे भगवंताची भेट घालून देणारा अभंग आज आपल्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा आजच्या अभंगामध्ये सांगून जातात की मायबाप हो, तुम्ही भगवंताचं चरण पकडण्या अगोदर तुम्हाला जे भगवंताची वाट दाखवतात ना त्या संतांचं चरण पकडण्याचं काम पहिल्यांदा त्या भक्तांनी करावं. तुम्ही आम्ही भाग्यवान मंडळी आहोत की आमच्या गावाला एका साधू संतांचं चरण स्पर्श झालेलं आहे आणि साधू संतांनी मायबाप इथेही समाधी घेऊन आपल्या गावाचा उद्धार करावा. जणू काही आपल्या गावाला मिळालेलं हे सौभाग्य आहे महाराज. त्यामुळे श्री संत गुंडोजी बाबांच्या समाधीमध्ये आपल्याला हा आनंद घेता येतो. हा आनंद घेत असताना साधू संतांची महती काय असते हे आपल्या गावाला सांगायची गरज नाही महाराज. हे सांगावं लागतं ज्यांना ज्याची माहिती नाही त्याला. ठीक आहे ना. ज्याला आई वडील नाहीत त्याला सांगावं लागतं की महाराज आई वडिलाचा महिमा काय आहे. परंतु आज अशी ख्याती आहे की ज्याला आई वडील आहेत त्याला सुद्धा आई वडिलाची अजून महती कळत नाही. आम्हाला आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही आणि नसेल तेव्हा मात्र आम्ही रडत बसतो. महाराज हे मात्र तत्व चुकीचे आहे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र आम्हाला वारंवार सांगतात की बाबा हो, जीवन जगत असताना आदर काय असावा, सन्मान काय असावा, वचन काय असावं आणि माता पित्याची सेवा काय असावी याचा आदर्श घालून देणार हे तत्व आहे महाराज. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला जाता जाता सांगून दिलं. अगदी थोडक्या वेळामध्ये आपल्याला सेवा उरकायची आहे. मला दादांनी सांगितलं 12, 12:15 पर्यंत आपल्याला कीर्तन संपवायचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं काही आपल्याला भगवंताबद्दल बोलता येईल याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं संतांची संगती धरा. संतांची संगती धरली खरी महाराज, पण तुमच्या आमच्या सारख्याला प्रश्न पडू शकतो. महाराज तुम्ही म्हणताय खरं संतांच्या संगतीमध्ये जा, संतांच्या संगतीमध्ये जा. पहिला प्रश्न हा पडतो की या जगामध्ये संत कुणाला म्हणावं. ठीक आहे ना. आम्हाला जायचंय संतांकडे, आम्हाला घ्यायचंय नामनाम, परंतु ते संत आम्ही कसे ओळखावेत महाराज. त्यामुळे जगामध्ये संतांची ओळख करत असताना आम्ही फक्त वस्त्रावरून त्यांची ओळख करता कामाची नाही. अंगावरती उगीच भगवं दिसलं म्हणून नमस्कार करत राहा आणि मायबाप गुरु करत राहा. मायबाप फसाल. हे मी सांगत नाही, हे शास्त्र सांगतं. म्हणून साधू संतांची ओळख करून घेत असताना मायबाप साधू तोची जाणावा. कसा जाणावा मायबाप? साधू कसा असतो? संत तोची जाणा संत तोची जाणा दया दया क्षमा जसे अंगी इह परलोकी सुखी इह परलोकी सुखी. इह लोकांमध्ये विचार करावा. ज्याच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटावं, ज्याच्या बरोबर बोलल्यानंतर मायबाप राम नामाची गोडी उत्पन्न होण्याचा भास व्हावा. आणि ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना की वाटावं समाधान याला म्हणावं. साधू संतांची लक्षणेच महाराज. ठीक आहे ना. ज्याला राम नामाशिवाय देवाशिवाय करमत नाही ना महाराज त्याला साधू म्हणावं. रात्र दिवस 24 तास श्वासावरती ज्याचं राम नाम चालू असेल त्याला साधू म्हणावं. म्हणून महाराज सद्गुरू निवडताना, साधू संत निवडताना प्रत्येकाने विचार करावा. हे मी सांगत नाही, माझे जगद्गुरू तुकोबराय सांगतात बरं. म्हणून या पृथ्वी तलावरती साधू संतांचा विचार करत असताना आम्हाला हे तत्व मात्र लक्षात ठेवावं लागेल की आमच्या जीवनाचा उद्धार करण्याकरता जर आम्हाला साधू संतांचे चरण धरायला सांगितले आहेत तर महाराज त्या साधू संतांचे चरण धरत असताना ते पात्रतेचे आहेत की योग्यतेचे आहेत
हे मात्र शोधण्याकरता आम्हाला हा अभ्यास करायचा आहे. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी. बोलत बोलत ज्ञान ज्याच्या मुखात बाहेर पडताना मला त्याला म्हणावं साधू. लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. लोभ अहंकार मैबापो ज्याची त्याची गाठ भेटच पडत नाही ना, ज्याच्या चित्तामध्ये अहंकार नावाची गोष्ट संपली महाराज त्याला साधू म्हणावा. जगामध्ये विरक्तीची भावना ठेवून मैबाप सुंदर आयुष्य जगणारा, राम नामामध्ये भगवंताच्या भजनामध्ये समाधानी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला साधू म्हणावं. म्हणून महाराज पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की अशा साधूचे तुम्ही चरण धरा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगून जातात. लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. साधू संतांचं उत्तर मिळालं मला. साधू कसा असावा? राम नामाची आवड असणारा हा साधू असावा. रामत्वं दुर्लभं देवं नमामि संस्कृतं वाचं लब्ध्वं देवं नमामि प्रियतं नमामि विठल विठल हृदयामध्ये राम साठवून ठेवावा महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवाची प्राप्ती करायची असेल तर साधू संतांचे चरणरज धरा. चरणरज धरल्यानं होणारा फायदा मैबाप हो, वासनेचा नाश हा बीजापासून होत असतो, मुळापासून होत असतो. त्याचा परिणाम असा होतो की जिथं वासना, जिथं इच्छा राहत नाही तिथं हृदयामध्ये मैबाप हो देवाबद्दल प्रेम उत्पन्न होतं आणि त्यावेळी तुम्हाला राम नामाची आवड लागेल. राम नावाची आवड लागलेल्या भक्ताचं पुन्हा एक मैबाप वैभव तुकोबरायांनी सांगावं की सुख घडोघडी वाढवू लागे. त्याच्या चित्तामध्ये वाढणारं सुख हे क्षणाक्षणाला वाढत असतं महाराज. ठीक आहे ना. जसं मैबाप घरामधील करता मुलगा जर एकदा का नोकरीच्या पाठीमागे लागला, त्याला एकदा का पैसा कमवण्याचं वेळ लागलं तर महाराज तो मुंबईला जाईल, दुबईमध्ये जाईल, परंतु आपल्या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या संपत्तीची घट न करता त्याच्यात वाढ कशी होईल याचा तो प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो. जसं रुपयाला रुपया जोडावा आणि मैबाप संपत्ती वाढवावी, तशी राम नामाला रामनाम सोडावं आणि रामनामाचं पुण्य वाढवावं. ही मोठी महाराज आमच्या नामनामाची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबरायांनी उत्तर दिलं राम नामाचं वेड लागावं आणि ते वेड लागण्याकरता महाराज आजचा अतिशय सुंदर दिवस आहे. म्हणून कीर्तनात बसलेल्या प्रत्येक महिला वर्गाला, पुरुष वर्गाला माझा हात जोडून मायबाप मागणे की आजच्या कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा राम भजन चालू होईल तेव्हा प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा आणि भगवंता करता मायबाप आज भजन करा. विठ्ठल विठ्ठल. त्या साधकाची मती तुकोबरायांनी सांगितली. त्या साधकाचं पुढचं वर्णन सांगत असताना त्या साधकाची अवस्था कशी होते महाराज. कंठी प्रेम दाटे नेमी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रोप. राम नामाचा वेळ लागला की साधकाची अवस्था होत असते. म्हणून तुकोबराय सांगतात की मायबाप भगवंतापर्यंत जाण्याकरता एक सोपं साधन तुकोबराय सांगून जातात की मायबाप आपलं पूर्व पुण्य असावं आणि ज्यावेळी आपलं पूर्व पुण्य उदयाला येतं ना त्यावेळी या मुखामध्ये रामनाम यायला सुरुवात होते आणि एकदा का रामनाम मुखामध्ये आलं की मायबाप त्या रामनामाला कुणी थांबू शकत नाही. अभंगाचा भावार्थ संपला. विठ्ठल विठ्ठल. थोडस महिला वर्ग पुढे सरका. पाठीमागून आलेले सगळे पाठीमागं बसतील. थोडे या पुढं सरका. पुढे तुम्ही इकडे सर. आता तुम्ही थोडं 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 सर सर इकडे सर या साईडला सर थोडं 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 या साईडला ऊन आहे सावली आणि इकडे ऊन आहे. सर इकडे सर या पुढे. राम 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 बोल राम राम राम.
जीवनातल्या परमार्थाची आणि रामनामाची किंमत ओळखायला शिका. भगवंताचं रामनाम घ्यायला कुणीही काटकसर करू नका. मला प्रेमाने बोला बोलो राम 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 बोलो राम राम सर्वांचे खूप खूप धन्यवाद बरं का. भगवंताचा रामनाम आपण गादीचा मान राखून ठेवलं, परंतु आजचं केलेलं रामनाम भजन हे ना माझ्या फायद्याचं आहे ना मायबापू तुमच्या. तुम्ही केलेलं भजन हे तुमच्याच कामी आहे, मी केलेलं भजन हे माझ्याच कामी आहे. उद्या जर अचानक आपल्याला कोणाला जायची वेळ आली, विसापुरातून नव्हे, आयुष्याचा प्रश्न चाललाय बरं का. त्यामुळे जर कोणावर आपल्याला जाण्याची वेळ आली तर महाराज स्वतःचं पुण्य हे स्वतःच्याच कामी येतं. ठीक आहे ना. आणि आता प्रत्येकाला माहिती आहे की कुणाची कधी जायची वेळ असेल हे मात्र आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते की प्रत्येकाने आपला मृत्यू लक्षात ठेवा बरं का. एक दिवस तुम्हा मला इथून जायचंय हे मी सांगत नाही, साधू संत सांगतात. राजा रंग राजा रंग फकीर आएगा तू जाएगा राजा रंग कपटी आएगा तू जाएगा राजा रंग कपटी आएगा तू जाएगा राजा रंग फकीर आएगा तू जाएगा राजा रंग कुणीही असला तरी प्रत्येकाला इथून जायचंय. म्हणून साधू संतांची तडपड म्हणून प्रत्येकाने सुधारा. आणि मायबापू जीवनामध्ये राम नाम आपल्या आयुष्यात कसं येईल ना याचा विचार प्रत्येकाने करा. तुमच्यापेक्षा वयाने मी लहान आहे, तुम्हाला उपदेश काय देणार, परंतु तरी सुद्धा मायबापू या आयुष्याचा सार बघत असताना जर पाहिलं ना, आपल्या वडिलांचं जीवन पाहावं, आपल्या आजोबांचं जीवन पाहावं, पुढच्या पिढीचं जीवन पाहावं, परंतु महाराज सगळे आयुष्य जगले, सगळे आयुष्य जगून निघून गेले, परंतु महाराज पाठीमागं राहिलं काय याचा विचार मात्र प्रत्येकाने करावा. आणि त्या जीवन जगत जगत सगळेच जगत चालले, परंतु त्याचं जीवन कसं आणि माझं जीवन कसं मायबापू याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे आजचा दिवस इतका सुंदर आहे की जसं अयोध्येमध्ये भगवंताचं आगमन होतंय ना, तसं मायबापू आपल्या जीवनामध्ये सुद्धा आणि आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या हृदयात सुद्धा भगवंताचं आज आगमन होऊ द्या. आणि आजपासून ठरवा की मी राम नामाशिवाय राहणार नाही, कारण राम नाम हे मायबापू आयुष्याचं सार आहे. विठ्ठल विठ्ठल.
कारण भगवंत साधू संत सांगून जातात की माई बापो राम नाम वाचा शुद्ध नाही केली, 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 आणि आज प्रियंका ताईने मरणापासून सुरुवात का केली? ठीक आहे, जरा प्रश्न पडेल ना, जर श्रोता हुशार असेल तर महाराज हे प्रश्नचिन्ह नक्की त्याच्या हृदयात निर्माण होईल. ताई आज एवढा आनंदाचा दिवस आहे, एवढा आनंदाचा दिवस आहे. जर बारसा असेल आणि बारशाला जाऊन जर आम्ही दहाव्याची कीर्तन करत बसलो तर महाराज चालेल का? नाही ना. जसा मोसम असेल, जसं कीर्तन असेल, जसा प्रसंग असेल तसं कीर्तन करावं लागतं. परंतु महाराज मुद्दाम आज कीर्तनाची सुरुवात मी या विषयाने केली, कारण जोपर्यंत आम्हाला आमचा मृत्यू समोर दिसणार नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या राम नामाची किंमत कळणार नाही. कारण ज्याला असं वाटतं की आपण कधी मरणारच नाही, मलाच ते बेफाम जीवन जगत बसलंय. ठीक आहे ना, एक फ्लॅट दुसरा फ्लॅट, आता सांगायची गरज नाही, सगळं वाढवत वाढवत बसलोय. संसार नक्की वाढवा, संसार नक्की वाढवा, परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, मला असं वाटतं की संसारापेक्षा आमचं रामनाम जेवढं वाढेल ना तर माई बापा आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण रामनामानं जर वाल्या कोळ्याचा उद्धार होऊ शकत असतो तर महाराज आमचा उद्धार का होणार नाही? इथं मात्र प्रश्नचिन्ह पडतं. म्हणून महाराज प्रत्येकाने आपल्या आयुष्याकडे डोकून पहा. आम्ही दुसऱ्याची मापं काढण्यामध्ये किती आयुष्य घालवतो, आम्ही दुसऱ्याकडे बघण्यात किती आयुष्य घालवतो, परंतु महाराज तेवढाच वेळ जर आम्ही स्वतःकडे दिला असता तर आज आमची प्रगती किती झाली असते. माई बापा याचा विचार आज आम्हाला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही भाग्यवान मंडळी आहोत की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी गोड उपदेश केला महाराज की या साधू संतांनी आम्हाला खरा देव दाखवला. तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर मायबापू तुम्ही आधी साधू संतांकडे जा. याचं गोड वर्णन करत असताना तो खूप बऱ्या आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. संत चरण
जळून जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय मन राम उपदयावरी मन राम राम उपदयावरी मन राम राम उपदयावरी मन राम राम उपदयावरी मन राम रामनामाचं वेड लागण्याकरता माई बाप पहिला मार्ग तुकोबऱ्याने दिला, तुम्ही साधू संतांच्या चरणाशी लीन व्हा. माईबाप उत्तर मिळालं. जशी कीर्तनाची सुरुवात झाली की आम्हाला रामनामाचा महिमा माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता आम्हाला कायम आमचा मृत्यू लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि ज्याला मृत्यू लक्षात राहतो त्याच्या मुखात नाम आल्याशिवाय राहत नाही. मग ते राम नाम वाढण्याकरता आणि त्याची गोडी वाढण्याकरता अभंगाच्या प्रथम चरणात एकच मार्ग सांगितला, तुम्ही संतांच्या चरणाशी लीन व्हा. अतिशय साधा सोपा प्रश्न आणि उत्तरही तुकोबऱ्याने देऊन टाकलं. महाराज त्याचा परिणाम असा झाला, राम नामानं झालं काय, ते राम 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 मुखामध्ये एवढ्या वेळा आलं. महाराज आमच्यातले दुर्गुण निघूनच गेले हो माई बाप. त्यामुळे देवाला सुद्धा सांगताना आम्हाला विनंती करावी लागते, देवा एक वेळ आम्हाला संपत्ती कमी दे, एक वेळ आम्हाला पैसा कमी दे, परंतु महाराज आमच्या चित्तामध्ये असलेलं समाधान मात्र कसं वाढेल ना याचा मार्ग मात्र आम्हाला दिल्याशिवाय राहू नको देवा. कारण सुख आणि समाधानाकरता हे सगळं जग मायबाप फिरते बरं का. प्रत्येक जण पैसा कमवतो कशा करता, सुखा करता. प्रत्येक जण मायबाप मोठा व्हायला पाहतो कशा करता, फक्त आणि फक्त सुखा करता आणि समाधाना करता. परंतु मायबाप सगळं काही असून जर कोणत्याही गोष्टीच्या नसल्यानं जर चित्तात समाधान नसेल तर महाराज आयुष्य जसं फोल वाटतं, एखाद्या व्यक्तीला आयुष्य जगणं सुद्धा निरस वाटतं. मायबाप तशी आयुष्याची गती आपली होऊ नये याच्याकरता आपण असं समजावं की आजचा दिवस हा भगवंताचं आगमन आमच्या जीवनामध्ये कसं झालं. फक्त भगवान प्रभू रामचंद्रांची मूर्ती मायबाप अयोध्येत आलीये असं फक्त समजू नका. त्या भगवंताचा वास आपल्या हृदयामध्ये कसा होईल हा दिवस तुम्ही आज समजा आणि तुम्ही देवाचे होऊन जा का. कारण आपल्याला आयुष्यभर एकच करायचंय, राम घ्यावा राम गावा राम गावा राम घ्यावा
सांगितलं महाराज, जसं आम्हाला वाटतं वार करायला आम्हाला आनंद कुठं मिळेल, आम्हाला साधू संतांच्या गावी आनंद मिळेल महाराज, ठीक आहे ना. म्हणून वारकरी संप्रदायाचा साधक मायबाप चला आळंदीला जाऊ. आळंदीला जातो, ज्ञानोबरायांना डोळे भरून पाहतो, परंतु आज मायबाप म्हणावंसं वाटतं चला अयोध्येला जाऊ, चला अयोध्येला जाऊ. राम डोळा पाहू, राम डोळा पाहू, चला अयोध्येला जाऊ, चला अयोध्येला. अयोध्येला जावं, भगवंताचे डोळे भरून मायबाप होते, रूप हृदयामध्ये जोडावं आणि जगाला सांगावं की अरे राम नाम भजनाची महती काय आहे महाराज, ठीक आहे ना. अहो साधं उलट मना जरी म्हटलं तरी महाराज भगवंताने ते आपलेच करावं. जास्तीचा वेळ न घालवताना पुन्हा सांगावं असं वाटतं की राम नामानं काय कार्याबद्दल होतो. म्हणून तुम्ही आम्ही जीवनामध्ये अतिशय सोपं नाम भजन आहे बरं का. एकदा काय झालं, शंकर पार्वती हे दोघा जणांची गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. सुंदर असं पार्वती मातेला साज घातलेला होता, ठीक आहे ना. अतिशय सुंदररित्या माझ्या माता त्या दिवशी दिसत होत्या आणि मातेने भगवंताच्या समोर बसण्याचं धाडस केलं. दोघांच्या सुंदर गप्पा चालू होत्या. आता पार्वती मातेला वाटलं की माझे पतिदेव आता एकदा तरी माझ्याकडे बघतील, माझे सौंदर्याचं वर्णन करतील. आता प्रत्येक स्त्रियाला मायबाप मोह असतो. आता होऊन गेलेला मकर संक्रांतीचा सण, ठीक आहे ना. या सणाच्या दिवशी आमच्या मायमाऊल्या इतक्या सुंदर सजत असतात, झजत असतात. अगदी 70ीत गेल्या 60ीत गेल्या तरी सुद्धा माझ्या आजी सुद्धा नवीन साडी घालून अगदी कुंकुवाचा मळवट भरून मायबापाचा माझ्यामध्ये येत असतात. का आमचा सण आहे ना तो. मातेला सुद्धा वाटलं की माझ्या पतीने माझं सुंदर असं वर्णन करावं, पण काय सांगावं महाराज, एवढी सुंदर पत्नी समोर पुण्यात बसलेली आहे आणि भगवंतांनी डोळे झाकले ना महाराज आणि सुंदर अशी समाधी लावून बसलेली आहे. सुंदर समाधी लावली. मातेला राग आला, असं कसं बरं, महादेवानी माझं वर्णन करायचं ठेवलं, माझ्याकडे बघायचं ठेवलं आणि डोळे झाकून कुणाच एवढं नामचिंतन करतायत. मातेला राहवलं नाही. मातेने विचारलं का हो देवा, एवढं सुंदर असं सजून दजून मी तुमच्या समोर बसलीये, एवढं सुंदर छान दिसत असताना तुम्ही माझ्याकडे न बघता हृदयामध्ये मायबाप डोळे झाकून बसलेले आहेत, नक्की त्याचं कारण काय? एवढं तुम्ही ध्यान कुणाचं करताय मायबाप, ध्यान कुणाचं करताय असं म्हटल्या महादेवाने सांगितलं, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव भजन करी महादेव भजन श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय महादेव भजन करी महादेव महादेव चित्तामध्ये राम भगवंताचं ध्यान करावं. अहो जीवाच्या पलीकडे मायबापामध्ये रामाशिवाय माझं कोणी नाही. मायबाप नियम ज्यांना आपलं कार्य हातामध्ये घ्यावं, परंतु श्रद्धा भक्ती असताना आपला भाव कुठे स्थिर होतो ना. मायबापाला राम रामाचे वेळ माझ्या महादेवांना सुद्धा लागावं. म्हणून महादेवाने सुद्धा सांगावं की रामाशिवाय माझं इतर कुठेही चित्त लागत नाही. पार्वती मातेला मायबाप आश्चर्य वाटावं. अहो एवढी सुंदर स्त्री पुढे असताना तुम्हाला रामनामाचं वेळ लागावं. अहो एवढी ताकद त्या रामनामामध्ये आहे. म्हणून मला पुन्हा सांगा कसं वाटतं, या जगामध्ये श्रेष्ठ नाम कुठलं असेल ते रामनाम आहे ना महाराज. हो भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव,
सदाशिव सदाशिव भजन करे जेवढं काही राम नाम मुखामध्ये घालवता येईल ना तेवढं घालवण्याचा प्रयत्न करा. मी कीर्तनाची सुरुवात सुद्धा त्यांनीच केलेली आहे. आज मी माहिती काय सांगते बोलते काय सगळ्याला कथा माहिती आहे. भगवंताबद्दल बोलत असताना कोणाला सीतामाई माहित नाही, कोणाला त्यांची अग्निपरीक्षा माहित नाही, कोणाला रामांचा वनवास माहित नाही, कोणाला रावणाची कथा माहित नाही. सगळ्याला सगळं माहिती आहे महाराज. परंतु तरी सुद्धा आज आम्ही भगवंताचे जीवन श्रवण करत असताना सुद्धा किती जणांचं आयुष्य रामांसारखं आहे हो. फक्त हात वर करून सांगावं की हा गुण मी भगवंताचा घेतला आणि आयुष्याचं सार्थक करून घेतलं. महाराज पुन्हा पुन्हा तेच सांगते की भगवंत रामप्रभूंना आपलंच करण्याकरता तुम्हाला रामायण सुद्धा वाचायची गरज नाही. फक्त राम नाम घ्यावं. नाही तुम्ही रामासारखे झाला ना तर मायबाप होते रामायण वाचून सुद्धा काही उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून मुखामध्ये फक्त राम नाम येऊ द्या, राम नाम येऊ द्या. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कुणाचंही नाव येऊ द्या परंतु मायबाप भगवंताचं नाव येऊ द्या. म्हणून महाराज त्या नामाचा महिमा काय असावा आणि ते नाम मुखामध्ये ज्यावेळी येत असेल ना तर महाराज त्या साधकाची प्रगती होत असते. अभंगाचं द्वितीय चरण. महाराज की आपल्या आयुष्यामध्ये हा बदल होणं गरजेचं आहे की मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. माईबाप सुखाची व्याख्या करावी. आम्हाला आमचं सुख स्थिर ठेवायचं असेल, सुखामध्ये वाढ करायची असेल तर महाराज आम्हाला रामनाम घ्यावंच लागेल. आजच्या कीर्तनामध्ये जेवढं काही रामनामाबद्दल बोलता येईल तेवढंच मी आज बोलणार आहे बरं का. आज मला दुसरा कुठला विषय घ्यायचाच नाहीये कारण हा आनंदाचा दिवस माईबाप हो आम्हाला दिवाळी दसऱ्यासारखा ठीक आहे ना. जसं दिवाळीला आम्ही छान कपडे घेतो काय, फटाके वाजवतो काय, तो आनंद जसा व्यक्त करतो तसा महाराज आज जगभरामध्ये आजच्या दिवसाचा आनंद व्यक्त करतात बरं का. तरी सुद्धा काय काय जण कुणी लग्नाला गेले, कुणाची ज्वारी, कुणाची बाजरी, कुणाचं काय रानातलं राहिले ते मायबाप तिथं पोचले, कुणाचा घरी संसार चाललाय ते संसारात रमले. आता मला माहिती नाही कोण कोण आलं नाही कोण कोण गेलं, परंतु घरी जाऊन तुम्हाला माहित असेल कोण आज आलं नाही त्यांना घरी जाऊन सांगा आजचा दिवस परत होणे नाही. त्याला जाणीव करून द्या की तू रामनामाला चुकला मायबाप ठीक आहे ना. रामनामाला चुकला. एक वेळ एखाद्याच्या बारशावर नाही पोचला तरी चालेल मायबाप शाब्दिक गोंधळ घालून पुन्हा त्याचं मन आम्हाला सारवता येतं, त्याला परत स्थिर करता येतं. परंतु आजची गेलेली वेळ मायबाप आम्हाला देवाच्या पुढे उभं राहिलो ना तरी सुद्धा हा प्रसंग आणि वेळ आम्हाला परत आणता येत नाही. म्हणून मायबाप मन रंगलं पाहिजे. मन कुठं रंगावं? मन राम रंग
रंगले हो मन राम रंगी रंगले हो मन राम रंगी रंगले हो मन आत्मरंगी रंगले हो मन आत्मरंगी रंगले हो मन राम रंगी रंगले हो मन राम रंगी रंगले हो मन विश्वरंगी रंगले हो मन विश्वरंगी रंगले हो मन राम रंगी रंगले हो मन राम रंगी राम नावामध्ये ते ज्यावेळी रंगून जाईल ना त्यावेळी मी रामस्वरूप होतो. महाराज रामप्रभू चंद्रांवरती प्रेम करणारा अनेक भक्तवर्ग होता बरं का. ज्यांनी रामायण सुंदर ऐकलेलं आहे आणि इथं बसलेला सगळा श्रोता माझ्या रामायणावरती माझ्या भगवंतावरती प्रेम करणारा असाच बसलेला आहे बरं का. तेव्हा अगदी थोडकं जाता जाता सांगून जाते अहो देवावरती प्रेम करून जर अनेक मानरांची संख्या एकत्र येऊन जर सेतू पार केला जात असेल आणि माझ्या सीतेमाईला परत आणलं जात असेल आमच्या रावणासारख्याचा वध केला जात असेल महाराज वानरांमध्ये जर रामनामाने इतकी एकजुटी असेल तर आमच्या माणसांमध्ये रामनामामुळे किती एकजुटी असली पाहिजे ठीक आहे ना. परंतु महाराज हे चित्र आम्हाला बघण्याकरता आधी आम्हाला राम कळायला पाहिजे की भगवंताच्या नामासमोर मायबापू सगळे समान असतात. देवाला सगळे आपले प्रिय भक्त सगळे आपलेसेच असतात. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की जीवन एकदा आहे ना. तर मायबापू आजचा दिवस कसा आहे. हर घर में अब एक ही नाम गूंजेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. हो भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. एवढी मायबाप गोडी या राम रामाची आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की जनाबाईनं सुद्धा सांगावं घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा. घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा. गावी गावी साखर गुरुनाथा. घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा. घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा. गावी गावी साखर गुरुनाथा. गावी गावी साखर गुरुनाथा. तुझ्या चरणावरी ठेवून माथा. तुझ्या चरणावरी ठेवून माथा. घावी घावी साखर गुरुनाथा. घावी घावी साखर गुरुनाथा. गावी गावी साखर गुरुनाथा. गावी गावी साखर गुरुनाथा. आनंदाचा दिवस आहे महाराज. भगवंताच्या नामचिंतनाचा आनंद सर्व साधू संतांनी घेतला. जनाबाईने मायबाप साधू संतांच्या संगतीमध्ये राहून आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. महाराज कल्याण स्वामींनी प्रभू रामदास स्वामींच्या चरणामध्ये राहून मायबाप आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. अजून काय सांगावं महाराज. साधू संतांच्या संगतीचा हाच परिणाम असतो. म्हणून महाराज देवावरती प्रेम करणारा भक्त हनुमान अहो या भक्तांना सुद्धा मायबाप एक वेळी ज्यावेळी रावणाचं युद्ध जिंकून ही सगळी मंडळी आपल्या अयोध्येमध्ये परत आली. बारकाई नाही का भक्त कसा असावा. देवावरती प्रेम कसं असावं.
आणि माझ्या जानकी मातेनं प्रत्येकाला मायबाप बक्षीस वाटपाचा कार्यक्रम चालू केला. याने एवढं सुंदर कार्य केलं, ह्याला मोत्याची माळ, याने सुंदर कार्य केलं, याला गळ्यातली मायबाप मोत्याची माळ दिली, हार दिला, कुणाला कंठ माळ दिली, कुणाला हातातली अंगठी दिली. प्रत्येकाला मायबाप भगवान श्री रामचंद्र आणि माता जानकी सुंदर असं बक्षीस वाटप करत होते. सगळं काही देत असता मायबाप सगळ्या शेवट माझे भक्त हनुमान राहिले. बरं काय नाही का, थोडक्यात सांगून जाते. माझ्या भक्त हनुमानांना आता ही काय बक्षीस द्यायचं म्हणून महाराज सगळं काही संपलं. आता मारुतीराया समोर आले. आता यांना देत असताना जानकीने विचार केला की या सगळ्या महायुद्धामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कार्य जर कोणी केलं असेल तर ते मारुतीने केलं होतं बरं का. त्यामुळे आता याला काहीतरी श्रेष्ठ आणि काहीतरी चांगलं दिलं पाहिजे म्हणून माता जानकीनं मायबाप गळ्यामध्ये असलेला हिऱ्या मोत्याचा रत्नजडित हार काढला आणि तो हार मायबाप मारुतीरायाच्या हातात दिला. मायबाप मारुतीरायांनी तो हार घेतला खरं, परंतु तो हार घेत असताना तो हार घेऊन मारुतीराय एका झाडावरती जाऊन बसले. आता प्रत्येक जण मायबाप आपापल्या आनंदामध्ये होता. मला हे मिळालं, मला ते मिळालं, मला हे दिलं, मला ते दिलं. मारुतीरायांनी हार घेतला आणि एका झाडावरती जाऊन बसले. अचानक जानकी मातेचं आणि भगवंताचं लक्ष मारुतीरायावरती गेले. तर तिथं त्यांचं काय चालू होतं महाराज, त्या हारामधला एक मोती काढ, तो तोंडात फोड आणि तो फेकून दे. मायबाप त्या हारांनी एक मोत्याच्या माळेतला तो एक मणी काढायचा, तो चावायचा, फोडायचा आणि फेकून द्यायचा. हे पाहिल्यानंतर मात्र जानकी मातेला काय आवडलं नाही. म्हणे मी इतक्या जवळची माझी एवढी आवडीची गोष्ट मारुतीरायाला दिली आणि त्यांनी हे असं काय लावलंय. त्यांना राग आला ना महाराज, राग आला. मारुतीरायाला बोलवून घेण्यात आलं. मारुतीरायांना बोलून घेण्यात आलं. मारुतीराय समोर उभं राहिले. का हो, मी तुम्हाला एवढी आवडीची प्रेमाची गोष्ट सगळ्यापेक्षा जास्तीत जास्त श्रेष्ठ गोष्ट मी तुमच्या हातात दिली आणि मगाच्यापासून तुमचं काय चाललंय. त्यावेळी मायबाप मारुतीरायांनी माझ्या जानकी मातेला आणि भगवंताला नमस्कार केला आणि त्यावेळी त्यांनी सांगावं की अहो, ज्या मोत्यामध्ये मी दाताने चुकून तो फोडून देत होतो त्यामध्ये मी एकच गोष्ट बघत होतो की त्या हारामध्ये आणि त्या सोन्या नाण्यामध्ये माझा राम कुठे दिसतो की नाही. कारण जिथं राम नसेल तिथं महाराज तुमचं सोनं नाणं सुद्धा काही उपयोगाचं नाही. हा आदर्श घालून दिला आमच्या मारुतीरायाने म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. माझ्या मारुतीरायांचं स्मरण केलं ना की आयुष्यातली दुःख बाधा दूर होत असते मायबाप. म्हणून जीवनामध्ये रोज एकदा तरी भीमरूपी स्तोत्र म्हणत जा. कारण जे कोणी मारुतीरायाची भक्ती करत असेल ती भक्ती मायबाप साक्षात प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचत असते असं मी सांगत नाही, असं शास्त्र सांगतं. म्हणून भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. अतिशय सुंदर ते भीमरूपी स्तोत्र आहे. कारण भगवंताचा परम प्रिय भक्त हे माझे मारुतीराय आहेत. म्हणून महाराज ज्यावेळी मातेला हा प्रश्न विचारावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मारुतीरायांनी सांगावं, ज्या सोन्यामध्ये, ज्या नाण्यामध्ये, ज्या ठिकाणी माझा रामच नसेल ती जागा आणि ते आयुष्य सुद्धा माझ्यासाठी व्यर्थ आहे. म्हणून महाराज त्या भक्ताची अवस्था डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही, कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही. हीच सुंदर अवस्था मायबाप तुकोबरांनी अभंग चतुर्थी चरणावर प्रेम
संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळोनी जाया मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे। अभंगाचे 3 चरण संपलेली आहेत। शेवटच्या चरणाकडे आपण आलेलो आहोत। अगदी शेवटचे 5 मिनिटांमध्ये मी ही सेवा आटोपती घेते कारण वेळ झालेला आहे, लोकांना परत प्रसादही घ्यायचा आहे। त्यामुळं याचा विचार करत असताना महाराज प्रत्येकाने आपापल्या आयुष्याकडे गांभीर्याने पहा। कीर्तन आपण किती वेळ ऐकलं आणि काय ऐकलं याच्यापेक्षा आपण त्याच्या जीवनामध्ये किती अवलंब करून घेतला हे मात्र महत्त्वाचं आहे। आणि कीर्तनकार कुणी का असेना, परंतु कोणताही कीर्तनकार असला तर देवाशिवाय दुसरं काही बोलत नाही महाराज, ठीक आहे ना। त्यामुळे कुणीही सांगितलं कोण कीर्तनकार बोलले कसे बोलले याच्यापेक्षा आम्ही त्यांनी सांगितलेला कुठला शब्द आपल्या लक्षात ठेवला आणि जीवन जगत असताना महाराज आम्ही त्याचं किती आचरण केलं हा भाव मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये असावा। कारण भगवंताच्या जीवनाकडे पाहिलं ना माईबाप त्यांचं चरित्रच आम्हाला सांगून जातं। मुलगा कसा असावा, मुलांवरती संस्कार कसे असावे, आई वडिलांची सेवा कशी असावी, पती कसा असावा, भाऊ कसा असावा, माईबाप दीर कसा असावा, नवे नवे मित्र कसा असावा आणि शत्रू कसा असावा, अनेक माईबाप गोष्टींचे दृष्टांत देऊन जाणार हे चरित्र तुमच्या आमच्या समोर आहे। त्यामुळे यांचं चरित्र गाणं एवढी आपली पात्रता तरी असली पाहिजे महाराज, ठीक आहे ना। त्यामुळे अगाध महिमा आहे त्यांचा, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे महाराज। त्यामुळं जेवढं काही आपल्याला त्यांच्याबद्दल ऐकता येईल, श्रवण करता येईल आणि आपल्या हिंदू धर्माचा मायबाप प्रचार प्रसार करता येईल। आज अयोध्येमध्ये जे काही कार्य चालू आहे ना ते आपल्या हिंदू धर्माला वाचवण्याकरता चाललंय बरं का महाराज।
त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्या हिंदुत्वाची ताकद आपल्याला माहिती असली पाहिजे. आपला हा हिंदू धर्म कसा वाढेल आणि याच्यामध्ये परमार्थ राम नाम आपली संस्कृती कशी जपून राहील ना, याचाच प्रत्येकाने विचार करायचा आहे. मी म्हणते आपण कमनशिबी असेल की आपल्याला नाही अयोध्येमध्ये जाता येईल का, कारण आता अयोध्येत उभं राहायला जागा सुद्धा नसणार आहे बरं का. त्यामुळे आपलं विसापूर तिथं कुठं बसणार, काय हरकत नाही. आपण अयोध्याच विसापुरात आणली असं म्हणायला हरकत नाही. आपला राम आपल्याकरता इथं आलेला आहे, ठीक आहे ना. त्यामुळे प्रत्येकाने आज असं समजा की राम तुम्हा आम्हाला भेटण्याकरता इथं आलेले आहेत आणि प्रत्येकाने घरी जाताना आपल्या हृदयामध्ये आपला राम घेऊन जायचंय आणि याच रामनामाची पूजा आयुष्यभर करत राहा. एक वेळ आयुष्यात ज्याला सद्गुरू मिळाला नसेल ना महाराज, अगदी ते कमनशिबी असतील असं म्हणायला हरकत नाही, परंतु असू द्या, नाही गुरु मिळाला नका करू, परंतु किमान कोणत्या तरी देवतेवरती श्रद्धा मात्र ठेवा. कोणत्याही संप्रदायाची भक्ती करा, धन्य निरंकार असो, मायबाप समर्थ बैठक असो, अनेक संप्रदाय समाजामध्ये बघायला मिळतात. कुणालाही नावं ठेवायची नाहीये, सगळ्याचं तत्व मात्र एकच आहे आणि सगळ्याला राम तत्वामध्ये शेवटी एक व्हायचं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा जाता जाता सांगून जाते, आपल्या हृदयामध्ये भक्ताचा भाव उतरावा आणि तो भक्ताचा भाव उतरण्याकरता आपली भक्ती तशी असावी. भक्तीचं वेड प्रत्येकाला लागलं पाहिजे आणि या भक्तीच्या वेडानं मायबाप एखादा भक्त घडत असतो. म्हणून सुंदर आयुष्य जगा, आयुष्य सुंदर घालवा, राम नामामध्ये घालवा, सद आचरणाने वागा आणि मायबाप हो देवाजवळ प्रार्थना करा, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, लीजिए हमको शरण में हम सदा चाही बने, लीजिए हमको शरण में हम सदा चाही बने, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दुर्गुणों दूर हमसे कीजिए, शीघ्र सारे दुर्गुणों दूर हमसे कीजिए, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करें, निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करें, सत्यनिष्ठा पावलों को जीवन बिताए, प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए, धर्मचारी धर्म रक्षक वीर व्रतधारी बने, धर्मचारी धर्म रक्षक वीर व्रतधारी बने, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए. त्यामुळे देवाला विनंती करा, आमच्यातले दुर्गुण दूर व्हावे, कारण मायबाप गुणांची देवता म्हणजे माझे प्रभू रामचंद्र आहेत. त्यामुळे आपल्याकडे गुण कसे येतील आणि दुर्गुण कसे जातील हा धावा मायबाप आज प्रभूंच्या चरणाशी ठेवा आणि आयुष्य सुधारा, राम नामामध्ये घालवा. कारण तुकोबराय सांगतात की आम्हाला राम नामाच्या वाटेवरती जायचं असेल तर महाराज सहज कुणाच्या मुखामध्ये राम नाम येत नाही. त्याच्याकरता आपलं पूर्व पुण्य असावं लागतं, पूर्वजांचंही पुण्य असावं लागतं. म्हणून अतिशय सुंदर साधन सांगत जात असताना माझे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगून जातात.
Thank you.
अयोध्येत असल्याचा आनंद आला. कारण रामनामाची महती मायबापू त्यालाच आहे ज्यानं रामनाम घेतलं आणि मायबापू आयुष्याचं कल्याण केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी साधू संतांनी तुम्हा मला जो उपदेश केला ना तो उपदेश तुम्ही आम्ही आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारू आणि आयुष्याचं कल्याण कसं होईल याचा विचार करूया. कारण आज रामनामाचा अवतार अगदी अयोध्येमध्ये कसा झाला असेल आणि त्याचं लाईव्ह चित्रीकरण मायबापू प्रत्येकाच्या टीव्हीमध्ये आता ज्याला त्याला दिसते. ज्याचा त्याचा भाव मायबापू श्रद्धा दिसून येते. जवळजवळ 11 का 13 फूट अगरबत्ती घेऊन जाणारे मायबापू भक्त मंडळी अयोध्येला निघाले बरं का. त्या मनानं आपली भक्ती ही इथंच राहते की काय असं वाटतं. परंतु काळजी करू नका. तुमच्या हातामध्ये असलेलं छोटंसं फूल जरी तुम्ही आज भगवंताच्या चरणाशी समर्पित केलं ना तरी महाराज देवाला खूप मोठा आनंद आहे. त्याच्यापेक्षा दुसऱ्या आनंदाची महती अजून दुसरी काय सांगावी. त्यामुळे जेवढी तुम्हाला सेवा करता येईल जेवढं रामभजन करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढेही आपण असंच करत राहू की भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करूया. मोठ्या संख्येनं आज तुम्ही इथं उपस्थित राहिला हे माझ्याकरता नाही, कीर्तन कुणाचा हे ऐकण्याकरता नाही, हे मी अगदी स्वतः अगोदरच मान्य करते. कारण कीर्तन कुणाचंही असतं तरी महाराज तुम्ही भगवंताकरता इथं नक्की आले असता हे मात्र नक्की आहे. त्यामुळे तुमची एवढी सुंदर उपस्थिती बघून अगदी भगवंताला सुद्धा तिथं आनंद झाला असेल. म्हणून एकदा शेवटचं भगवंताचं भजन करूया आणि कीर्तनाची सांगता करूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रत्येकाने बसलेल्याने प्रत्येकाने प्रेमाने बोला, भगवंताकरता बोला. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय 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 राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय राम आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारी सर्व गाण्याची मंडळी, नांदुरशीवरून आलेले आमचे नितीन महाराज असतील, अमलेवाडीवरून आलेले आमचे हनुमंत महाराज मोरे असतील, आमच्या बोबडेवाडीवरून आलेल्या सर्व टाळकरी ताई त्यांच्याही चरणाचं मी दर्शन घेते. आमचे विलेकरी महाराज असतील त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. मृदंगाचार्य मुळजवरून आलेले आमचे साबळे महाराज आवळे महाराज त्यांच्याही मी चरणाचं दर्शन घेते. आपण सुंदर इथं विसापूरमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांमार्फत मी स्वतः तुमचे आभार व्यक्त करते आणि कार्यक्रमाला शोभा आणली. एकदा एक झालं नाही, नितीन महाराज नाव घेतलं की त्यांचं घेतलं. तसं आपले पहिल्यांदा आलेले पाहुणे येत होते. आलेल्या पाहुण्याचा मान आपल्याला राखता आला पाहिजे असो. आणि वेळोवेळी कार्यक्रमाला सुंदर अशी साथ देणारे आमचे विसापूर ग्रामस्थ, आता पुन्हा एकाचा नामोल्लेख करत नाही, सगळ्याचा सहभाग, तुम्ही आलेल्यांपैकी सगळ्यांचा मायबाप या कार्यक्रमाकरता सहभाग आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे शतश आभार व्यक्त करते. जाता जाता 1-2 मिनिटं, आज प्रभू रामांचा अवतार झाल्यासारखं कार्य आहे. भगवंताची प्राण मूर्ती प्रतिष्ठा तिथं सुंदर असेरित्या कार्यक्रम पार पडतो आहे. आज राम रक्षा स्तोत्र होणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे ना. आता एवढा जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये, परंतु
परंतु तरी सुद्धा त्यातील काही मंत्र आपण भगवंताकरता स्तुती सुमन म्हणून गाऊया. प्रत्येकाने हात जोडायचे आणि भगवंताची राममूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची. मी म्हणते फक्त भगवंताच्या प्रतिमेजवळ आपले चित्त दृढ करा आणि ही स्तुती सुमन भगवंताच्या चरणाशी समर्पित करून आपण कार्यक्रमाची सांगता करत आहोत. रामो दशरथी शुरो लक्ष्मणाचूरो बली काकुस्तः पुरुष पूर्ण कौसल्यो रघुत्तमा वेदांत वेद्यो यज्ञशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्ता श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सप्नामुक्ति न संशयः रामं दुर्वाधरश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नामभिर्देवेन ते संसारेणो नरः राम लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापति सुन्दरं काकुस्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामरं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघव रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरण भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र वर्णो वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्रो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाशं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानुरयतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखं वन्दे वाल्मीकि कोकिलम् आपादमहपर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदामतर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहिता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दास्यमस्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे वो रामं मामुद्धरं राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. ज्ञानेश्वर माऊली हे तुकाराम 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 सर्वांनी वटीन उभे राहा, उठून उभे राहा.